श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद. याचे आपण 1 ते 9 अध्याय ऐकले आहेत. आज आपण 10वा अध्याय ऐकूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10वा. चिदंबर दीक्षितांची कथा. श्री गणेशाय नमः. हावेरी गावी बाळाप्पा नावाचा एक ब्राह्मण सराफी बरोबर सावकारी करीत असे. सर्व सुखे अनुकूल असूनही त्याचे मन संसारात रमत नव्हते. त्याला तरुण वयातच सद्गुरू प्राप्तीची ओढ लागली आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी त्याने घरदार सोडले. फिरत फिरत तो मुरगोड गावी आला. तिथे चिदंबर दीक्षित नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले. त्यांची कथा अशी आहे. मुरगोड गावी राहणाऱ्या मल्हारी दीक्षितांना मुलबाळ नव्हते, म्हणून त्यांनी 12 वर्ष शिवोपासना केली. त्यांना भगवान शंकराच्या वरदानाने जो पुत्र झाला त्याचे नाव चिदंबर असे ठेवण्यात आले. तो ईश्वरी अवतार होता. एकदा गजगौरी व्रताचे पौराहित्य करण्यासाठी एका गृहस्थाने मल्हारी दीक्षितांना बोलावले असता त्यांनी चिदंबरमला त्यांच्या घरी पाठवले. तो यजमान मातीचा एक हत्ती करून चिदंबरला सांगेल त्याप्रमाणे पूजा करीत होता. त्या पूजनसमयी चिदंबराने प्राणप्रतिष्ठेचा मंत्र म्हणतात तो हत्ती सजीव होऊन चालू लागला. ते पाहून यजमानांसहित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. प्रौढपणी चिदंबर दीक्षितांनी अनेक यज्ञ याग केले. एका यज्ञ समारंभात ब्राह्मण भोजनात बसले असताना वाढप्यांनी दीक्षितांना तूप संपल्याचे सांगितले. तेथे पाण्याने भरलेली काही भांडी होती. त्यांनी त्या भांड्यांना स्वहस्ते स्पर्श केला तर काय आश्चर्य, ती सर्व भांडी साजूक तुपाने भरून गेली. पुण्यातील बाजीराव पेशव्यांना एकदा चिदंबर दीक्षितांचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. त्यांच्या कारकिर्दीत न्याय, नीती, धर्म या गोष्टी पाळल्या जात नव्हत्या, म्हणून प्रजा त्रासली होती. तेच पेशवे दर्शनास येणार असल्याचे कळतात. ज्यांची वर्षासने अन्यायाने जप्त झाली होती अशा काही गरीब ब्राह्मणांनी दीक्षितांची भेट घेऊन आमचा प्रश्न मार्गी लावा अशी विनंती केली. ते वृत्त बाजीरावाला कळतात त्याने दीक्षितांना आम्ही आपल्या दर्शनात येत आहोत तरी कोणाचीही शिफारस करू नये, आम्हाला त्वरित निरोप द्यावा असा निरोप धाडला. तेव्हा दीक्षितांनी आलेल्या दूताबरोबर बाजीरावास प्रतिनिरोप धाडला. तुझी बुद्धी फिरल्यामुळे तू त्वरित निरोप मागतो आहेस, पण तुझे हे राज ऐश्वर फार काळ टिकणार नाही हे तू लक्षात ठेव. तो निरोप मिळताच दर्शनाचा हेतू रद्द करून बाजीराव पुण्यास परतला. पुढे 6 महिन्यात पेशवाई जाऊन इंग्रजी सत्ता आली आणि बाजीरावाला ब्रह्मावर्तात जाऊन राहावे लागले. इथे 10वा अध्याय संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. 10व्या अध्यायाची फलश्रुती आहे संतती प्राप्त होईल. श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.